अय शांता शांता आवाजला का नाही? हा झालं ना. चाल ना मग निघायचं ना लगेच मग. हा मग टाइम झाला. बरोबर ना दार लुटून घेते नुसतं. हा गेला चल. म्हातारी येईल. हा येईल म्हातारी कवा येते काय माहिती. ती जर गेली एखाद्या का बसली का बसेलच राहती. सांगितलं ना पण तुम्ही म्हातारीला का न्यायचंय तिला आज दवाखान्यात? हा सांगेले ना? कधी सांगेले? रात्री सांगितलं ना. हा मग तू आहे ना किचन मध्ये स्वयंपाक करीत होती तेव्हा आम्ही टीव्ही पाहत होतो का तेव्हाच विषय झाला आमचा. हा चला मग. लागलाय मांग पुढं झाला ना लावायला त्याच्यामुळे या बाय काय झाड पाय किती वाढ निघाले नुसतं मांग पुढं निघन. आता थोडे शितुडे झाले का निघन. हा शांती या दिसतोय पिनू कुठं चालले काय माहिती. आई हा काय करती? ये घोंगऱ्या लावलाय ते मांग पुढं झालाय लावायचा तर लावायला तर तो काय निघालाय काय निघतोय काय पाखराय ना उकारलाय. हे काय निघू राहिला अजून. हा ना त्याला शितुडे पाहिजे थोडेसे. तुम्ही कुठं चालले? आता हिलाय ना दवाखान्यातून आणतो. दवाखान्यातून? हा ना ती सारात गागती. किती दिवसापासून दवाखाना करतोय? अरे आता मस्त दिवस झाले दवाखाना करू मी वैतागलो पण मग आता तिला घरात झोपून काय करते असं आहे ना. मग आता डॉक्टर काय सांगतोय? आता डॉक्टर काय सांगेल ते पाहतो. नेमकं काय होतंय पण असं? बर काही हा आता ते ना का नाही पोरवत काय नाही होत ते माच मनाला माहिती. आता ते दुःख मीच जाणं बॉस. अरे इड ना मी ये उकरीत होते तेव्हा ना ती सगुनी आली होती. ते आपल्या गावाच्या वरतून नाही का राहते सगुनी. त्यांचं आडनाव काय? गुंजाळे का माया नाही देणार. पण आता बोलता बोलता विषय निघाला काय या असाच तर ती म्हण या इड ना कोण बाबा आलाय. बाबा? हा एक तर सांगू का खरं आई मला ना बाबा वन बघता वन हे विषय विश्वासच नाही. या बाय काय म्हणताय ना माणसं हो वेळ आली ना तर नेताटल्याला उरांडेल म्हणावं लागत आहे. ते तर आहेच बा. विश्वास ठेवायला लागतोय थोडासा. हा आता आपल्याला मशी विश्वास नाही आपल्याला नाही आवडत ते पण त्या वाटाला वेळ आल्यावर जावं लागत आहे. हा विलाज नाही बा. या बाय शेवटी ना भोग सरताना वैत पुरता भेटून जातोय. तर मग आता तिनं सांगितलं तर इड बोडक्याचा मळा नाही का? हा खाल्ल्या. हा मी काही जात नाही पण त्या सगुनीनं सांगितलं. बर तर तो तिडं बसलेले लोक येते वाटतं तिडं. ते बाबा का? हा चांगल्या ती म्हणली 9-10 बाया लागून आलाय. हा का? हे मग येते रे शांती. जाऊ ना आता. मी तर मस्त तुम्हाला एवढ्या दिवसापासून म्हणते अगं सुमन आई यांचा ना विश्वासच नाहीये बाबा बघतांवर. हे सारखे मला म्हणत राहते पळ डॉक्टर कडेच जाऊ. जाऊ दे ना डॉक्टरला एवढे पैसे घातले तो. किती वर्ष झाले तुमच्या लग्नाला? आता 5 वर्ष झाली. अरे मग आता तू बी थोडं मानाव धर ना. नुसतं तिच्यावर नको ना लोटू काही गोष्टी. थोडं तू पण विश्वास ठेवी. तू पण दरशी दडी धर. डॉक्टरला एवढे पैसे घातले त्याला जाऊन किती जाणार रे. त्याला एकच म्हणायचं बाबा मला गुण आला ना तर मला काय करायचं ते करीन फक्त मला गुण दे म्हणा. आणि तुम्ही तिथं जाऊन पा. आज असेल का? आज ती म्हणली बाई मी तिथून आले म्हण. मग डॉक्टर का नका बाबा कच घेऊन चला मला. हे चाल भाऊ खरं चाल. तिला वाटतंय मग. हा मग तुम्ही जाऊन पा. जाऊ द्या आपल्या नशिबाची बात. बर आला तर आला गुण. हा हा एका टायमाला बाबा विश्वास ठेवून पाहिजेच बा. हा काय सांगतोय काय नाही पाहायचं. दिली काय त्यांना जडीबुटी काय तर घ्यायची करायची. काय टायमाला आहे ना काय काय बाबा दिसायला आहे ना यार राहते पण काय कायच्या अंगाऱ्याचा गुण राहतो. होईल ना का? असं बी असं होऊ शकत म्हणून सांगते तुम्हाला जा बाबा हो. या बाय नशीब शेवटी तुमचं चालून आई बाय आली सांगितली नाही तर मी या फांद्यामध्ये पडत नाही. बर चल येऊ का मी मग? हा जा मग. हा जातो आम्ही. शांता मा काय बाबा लोकांना विश्वास तर नाहीच पण लागला तर लागला. बाबा लोकांचं काही काही ठोक्या लागू नाही जातो. आई काय बोलली पाहिलं ना तर मग ना आपण आज जाऊनच पाहू. नाही आज जाऊच बाई.
तुम्हाला सांगते, नाही म्हणता 5 वर्ष झाले आपल्या लग्नाला. हा ना रे, बोलतो. ती मा बरोबरची ती ही काय तिचं नाव का बाई, ती सुंदरी, तिला 3 पोरं झाले. अहो तिला 3 झाले, पण माझे जे जोडीदार मला भेटतात ना ते लईक मला चिडीत राहते, चिडीत राहते. मग या पिण्यातच काहीतरी दोष म्हण, याच्यामुळं पोत त्या बाईला वाईना म्हण. बरोबर आहे त्यांचं, तुमच्यातच खरं म्हणलं तर दोष आहे. कारण तुम्ही मला सारखे डॉक्टर कधी म्हणले का चाल तुला एखाद्या बाबा दाखवतो म्हणून. बाबान बघताय माझ्या डोक्यातच नाही, पण आता आईनं दिलंय ना मनात बुत घालून, ते आपण जाऊनच येऊ. चाल चला चाल, जेवायचं नशिबात ते होईल. हा मग काय खाओ. हाच आहे ना तो लिंब. अरे हाच लिंब सांगेले ना, बोडक्यांचा मला हाच आहे ना. हा ना, इड तर काय कुठं बाबा दिसा ना बाई. बाबा तर काय दिसा ना, माय तर फार पाय थकली बाई चालून चालून. आईला तुला एवढं चाललं का शांता, लगेच तो दुखत रे, इकडं दुखल इकडं दुखल. आईला काय डोकं लायती मला हेच कळत नाही. तो अहो मग त्या सुमन आई म्हणली ना जवळच आहे, आता किती लांब आलोय चालत चालत. एकटंय ना, जसं मा कपाळाचं बाशिंग सुटलं ना तसं तो आहे ना लई तारस काढीत आलो बाई मी. मग द्या मला उचकून द्या त्या. आता दे का, आता उचकून चालेल का? दुसरी बायको करून घ्या, जाऊ. नको बाई, दुसरी करायची असती तर तुला मग एवढा दवाखाना केलाच नसता. माय एक तर त्या बाबा लोकांना विश्वास नाही. पाहू तुम्हाला कोण देतं दुसरी बायको. मग मस्त देतील देणारी. हा मग देतील, पण मला वाटत नाही ना तुला काहीतरी वा बा असं मला वाटतं ना. तू एवढी सोन्यासारखी बाई असल्यावर मी दुसरी करील का ग? मग तुम्ही सारखी भांडत राहत्या, म्हणत्या तू आशीन सुटल्या बाशिंगापासून मला लय त्रास दिला आणि असं केलं आणि तसं केलं. मग काय झालं बोलल्याने? बरं बोलण्यानं मला कुठं बोसके पडले, पण मी का तुला सोडील का? उलट मा तो लय प्रेम आहे बाई. हा काय प्रेम नाही तो नसल एवढं मा प्रेम आहे. बोल, तुमचं प्रेम असतं तर तुम्ही असं नसतं म्हणले. माझं प्रेम नसतं ना तर तुला असं दवाखाने बाबा लोकांना आणलं नसतं फिराय. तू काहीतरी कुठं दुखत म्हणूनच आणतो ना मी. हा तसे तुम्ही मला लय जीव लावित आहे. आणि लगेच मग ती दुसरी बायको करा. दुसऱ्या म्हणजे लोकांच्या पोरी वाटावच पडले. अरे घरचं एवढी सोन्यासारखी बायको देतो सोडून आणि दुसऱ्याच पुरी पाहत बसतो. आता या बाई इडं काय बाबा दिसत नाही. हा ना. हे पण हे दगड बिगड ठुयले इड बसत असेल, ते सांगितलं ते खरंय बर का. बसत असेल मग कुठं दिसतोय कुठं तुम्हाला इड? नाही ना, पाण्या पावसामुळं मग त्या जापा बिपात नाही बसला तिकडे. हो ऐका ना, त्या तिड ती झोपडी आहे ना, आहे ना. हा तिड चक्कर मारून पाहायचा का? चाल बरं पाहून येऊ. असला तर असला. हा कारण हे पावसामुळं. तेच म्हणत राहील. चला बरं. अली कलकत्ते वाली जंगल की रहने वाली, जय संगुळे बाबा की जय. अरे आज कोणता दिवस हा असा निघाला माझा, काय करावं. झाले एक सकाळी बाई आली, काय बाई पण आली. हेट झालं, माझं काहीच काम झालं नाही. अरे शिंगुळे बाबा कसं व्हायचं तुझं? अरे यासाठीच काय तू तपश्चर्या केली होतीस का? 21 वर्ष झाले मी तपश्चर्या करत होतो या वाळवंटामध्ये. या वाळूमध्ये बसत होतो मी, रात ना दिवस त्या वाळूतनं हल्लो नाही मी. पण काय करणार, अरे भक्तच माझ्याकडे लवकर येत नाहीत. येतील येतील लवकरच भक्त माझ्या जवळ येतील. जय हो शिंगुळे बाबा की. शांता, हा हेच बाबा दिसते ते बर का? हो बाबाचे बर का. हा हे काय दिसतंय? पावसामुळे आहे ना इड येऊन बसले. खाऊ बाबा काव बसले पण. त्याला बाबा टांग्यावर दिसतोय बाबा. या बा हो काय म्हण नका. मी बाबांना काल काय म्हणायचं विचारा ना मग. आता नुसते उभे काय राहिले. बाबा बम बम. बुम बुम म्हणत ते टांगायली तर का काय टांग? काय म्हणतो बालका? बाबा हा तुम्हीच बाबा आहे ना? होय मीच बाबा आहे. तुमचं काय नाव आहे बाबा? शेंगुळे बाबा. राईट आलो पाय ग शांता पुनी.
काय नाव आहे बाबाचं? शंगुले बाबा. शेंगुळे. हा हे नाव कवा पाहून ठेवले तुम्हाला? काय झालं माहितीये का बालका? हा मी वाळवंट मध्ये तपश्चर्या करत होतो. बर 21 वर्ष मी वाळवंट मध्ये तपश्चर्या करत होतो. बर मी काहीच खात नव्हतो, मग फक्त शेंगुळ्या खात होतो. कोणचे शंगुले बाबा? त्या कुलदाच्या शेंगुळ्या. हा कोरडायचे नाही का आपण करीतो घरात खायला. हा ते हा म्हणजे बाबा तपश्चर्यामध्ये कुळदाचे शेंगुळे खात होते का? हा, बाबा तिकडं कोण आणून द्यायचं? मला माझे भक्त आणून द्यायचे. त्याच्यामुळेच माझं नाव शेंगुळे बाबा पडलं. बरोबर मग त्यांना ते आणून देत असतील निवत. म्हणून बाबाचं नाव शेंगुळे. शंगुले बाबा. बरं जाऊ दे, मी काय म्हणते, आपली समस्या सांगा ना बाबाला, जवळ जा ना थोडे. हा मला जातो मी बियलो पहिल्यांदी घाबरलो बाबाला घाबरलो. तुम्ही लय जीवाला बेते हो. ए जीवाला नाही घाबरत बाबा. बोल बालका. अहो आम्ही असं आलोय हा, का तुझी लय मोठी समस्या आहे का नाही? कळत आहे बाबाला रे. बालका, हा तुम्हाला काय सांगण्याची गरज नाही. मी अंतर्ज्ञानी बाबा आहे. म्हणजे बाबाला सगळं कळत. मला सर्व समजतं. पण एक काम करा, हा इथं भरपूर गरम होतंय. हा तुम्ही एक काम करा, काय करू? मला त्या लिंबाच्या झाडाखाली घेऊन चला. लिंबाच्या? हा, हा म्हणजे ना ते सुमन आईने नाही सांगितलं, त्यांचं आसनच तिडे वाटतं. माझं आसन तिथं आहे, हा का त्याच्यामुळं तिथं जायचंय. बाबा? हा, मग घेऊन चालतो आम्ही. तुम्ही दर्शाल का? हो हो बालका, तो बिंदास घेऊन चाल, काही काळजी करू नकोस. बर बर. अरे हा शेंगुळे बाबा कशाला आहे? आता कस काय न्यायचं हो बाबा? मी जातो ना ते पुढून नेऊ ना वडीत वडीत. मग हा का? मग जाईल टांग का हो बाबा? हा, वडीतच नेते ना. बालक हुशार आहे, आहे ते बाई. बालकाला माहिती आहे. चाल. घे बालका. हा घेतो घेतो. शांता तू वय ना ते अंगून आता म्हणजे मी ओढू लागू का? थोडं हात लावू लाग फक्त. बाई मग ते कळेल ना तुला. तुला सुद्धा बाबा तुलाच गुण देणार आहे बाई. बाबाने आल्या आल्या काम लावलं बाई. बाबा हो याक दादा. हो हो, जाऊ दे बालका, तू काय काळजी करू नकोस. बघा चला. शेंगुले बाबा. हो हो. अटकले का हो? हा ना थांब मी बरोबर वडीतो. थांब. घे बालका, एकदम व्यवस्थित घे. वड ना इकडं. कुठं? असं वड माका. सरळ वळ बालका. हा बाबा. हा, थांबा थांबा असं घे. आता तुला जमला बरोबर बालका. जमलं ना. हा, इकडे घे. वळव इकडे झाडाखाली. शांता असं चाला बाई. हा चल. असं वय ना तू मधून. मधून बालिकेलाच काय समजत नाही वाटतं बालका. अहो जाऊ द्या. अज्ञान लेकरू ये. असू दे असू दे. चला. बाई बाबाला जड आहे हो. बाबा जडे म्हणजे बाबानं सगळं आपल्या अंतकरणातलं सांगितलं पाहिलं. हो जाऊ द्या, बाबा परीक्षा पाहू राहिला आपली. जाऊ दे पण बाबा गुण देईल बुवा असं. गुणच दिला आता. पाहिलं शांता तुला जर गुण आला ना हा. तर मी बाबासाठी काही करील. नाही, या काय बाबा आपली परीक्षाच पाहू राहिला. जाऊ दे काही नाही. बाबा लिहाई देऊ. बाबा हो बोल बालका. हाच गाडा आहे का तुमचा? हो माझा हाच गाडा आहे. मी वाळवंट मध्ये सुद्धा हाच गाडा घेऊन गेलो होतो. हो का? हो नाही नाही मत बाबा ना तपश्चर्या. हो इडच ना बाबाचं. होय बालका. कुठे का लावू? हा थांब जरा, मला उतरू दे. बर. या खाली. नंतर हा माझा गाडा आहे ना, या साईडला लावून दे. हा चालू. उतरा का धरू लागू? नाही नाही बालका, उतरतो मी. बर. बाबा हा, आता गाडा कुठे लावू? या इकडे समोर लावून दे. हा देतो थांब. होय बाजूला थांब. हाय बाबाचा गाडा. शांता बाबाची लई झेप यायला. जाऊ दे भाऊ खरंच. नाही रे, बाबांना काहीतरी गुण दिला असं लोकांना. भोगच का मग मी या गाड्यावरती फिरतो. लोकांना गुण देतो म्हणून तर गाड्यावरती फिरतो. हा का? हा नाही नाही बाबा गाडा लई नक्की तुमचा. हा मग. अरे हा इंद्रदेवाने मला दिलेला गाडा आहे. इंद्रदेवानं होय. म्हणजे वरूनच बनवून दिला का? हा मग. लई मस्त आहे बाबा. बालका हा या बसा. कुठं बसायचं? एका इथं माझं आसन आहे. हा या आसनावर मी बसतो, बर तुम्ही माझ्या साईडला बसा. चालत. आणि हे वृक्ष आहे ना, हा हे विष्णूचं वृक्ष आहे. हो विष्णूचं झाड आहे बरोबर. या या. चला
ते अंगून बस. बस बालका. हा बसतो बाबा. बालिके तू इथं बस. हा बसते बाबा. बस बस. लय भारी बाबा. कसं आहे? लय मस्त. हे माझं आसन आहे. हो लय छान बाबा. हो बोल बालका. बर आलोय आम्ही बाबा. आता ते आमचं काहीतरी. मला माहित आहे बालका, तुझी फार मोठी समस्या आहे. हो ना. हो अहो बाबाला जे याच्यासाठी आलोय आपण ते विचारा ना मेन आता. बाबा बोल बालका. सांगा ना आमची काही तुमची समस्या आहे ना? समस्या. हा अरे तुमची समस्या सांगतो, पण बालका हा. तुझं नाव पिनू आहे नाही का? हो पिनू. बरोबर आहे ना? आहे आहे आहे. बालिके हा तुझं नाव शांता आहे ना? हो बरोबर आहे बाबा. पाय ग शांता बाबाला कळत. बाबा अंतर्यामी ना. हा मला सर्व काय माहित आहे. हा अरे का हा बालका, हा. ही तुझी पत्नी हो आहे ना? हो तेवढीची वानिकिनीची. आणि तिनीची सर्वांना एकच पत्नी असती बालका. हा मला आहे हा लाडकी तेवढी. बाबा बोल बालका. हो काय सांगायचंय. काय? 5 वर्ष झाले लग्नाला बाबा. 5 वर्ष? 5 वर्ष लग्नाला झाले. आणि मी जर माझ्या बायको पै झोपाय गेलो, हा ही हातही लावून देत नाही आणि काहीच करून देत नाही. लाता आता नुसत्या लाताच मारी ती. म्हणजे तुला हात लावून देत नाही? अहो जवळच येऊन देत नाही. काय म्हणतो बालका? हो खरं ना बाबा. बरोबर आहे बालका, म्हणजे लय मोठी समस्या आहे तुझी. हा, मग याच्यावर काय उपाय? उपाय? अरे बालका, हा शेंगुळे बाबा आहे ना, हा. तू कशाला काळजी करतो? अहो शेंगुळे बाबा तुम्हाला काय सांगू. आता परवाच्या रात्री तिच्या पै झोपलो. हा अहो झोपलो मी फुल झोपत होतो. बर, कोटवरून खाली लुटून दिलं लाताना बाबा हिनं. म्हणजे तुझ्या कमरामध्ये एक लाथ घातली की तू खाली गेलास? खाली पडलो बाबा. होय बालका. शेंगुळे बाबा काहीतरी करा बा याला. बालका, हा ती स्वतःहून तुला लाथ मारत नाही, मग त्याचा मोठा प्रॉब्लेम आहे. मला काय वाटलं बाबा, मी तिलाच म्हणत होतो का बा ही स्वतः होऊन हिला मी आवडत नाही काय म्हणून लाथा मारी. नाही बालका, नाही ना. तसं काही नाही. ऐक ग हा सांगा त्या बाबा. बालिके, हा तो म्हणतोय तो बरोबर आहे ना? हा ना बाबा बरोबर आहे. आमच्या लग्नाला 5 वर्ष झाली बाबा. तसं काय होतंय ना, मला दिवसभर मी तुम्हाला सांगते इतकं काम करीते, स्वयंपाक करते, जेवते, खावते, मळ्यातले काम करीते, पण एकदा का संध्याकाळ झाली रे झाली का बाबा मला असं होतंय ना, आता तुम्हाला कसं सांगू बाबा, नुसतं अंगामध्ये माझ्या असं अशी लाई लाई होती अंगाची नुसती बाबा माझ्या. तुझ्या अंगाची लाई लाई होती? हा बालिके बोल. बालिके काय म्हणते अजून? बाबा याच्यावर मला काहीतरी उपाय द्या ना बाबा. तू काळजी करू नको बालिके. हा बालका, हा बोला. अरे लय मोठी समस्या आहे रे बालका. काय हो? अरे बालका, हा तुझ्या बायकोच्या अंगामध्ये आहे ना हा रात्रीच भूत येत. रातच येत होय, आणि दिवसा नाही काबर नाही येत. पाट 6 वाजताच निघून जातो. सकाळी 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 म्हणजे दिवसा नाही येत रातच येत. रात्रीच येत. का ती नाटक करते बाबा? नाही बालका, नाही ना. ती नाटक करत नाही. ते सर्व काय करत, ते भूत करत. बरोबर. म्हणूनच याला दवाखान्याला इलाज नाही काय बाबा. बोल बालका. कोणाचा असेल ते? अरे कोणाचा म्हणून काय विचारतो बालका? मग अरे ज्या जागेमध्ये तुम्ही आता जो बंगला बांधलाय ना, हा बरोबर आहे का? आहे आहे. हा, त्या जागेमध्ये 7 जन्मापूर्वी 7 जन्मापूर्वी यो बाब. म्हणजे 7वी पिढी लक्षात ठेव. हा 7वी पिढी चालू आहे आमची. आहे का नाही? आहे आहे सांगा ते. मग त्या प्रेडला आहे ना एक बाई तिथं मरण पावली होती. त्या बांगल्या पै त्या जागेमध्ये म्हणजे बांगला बांधले तिड. तिथं बर बाबा सांगा. मग तेच भूत होऊ नये ना, हिच्या अंगामध्ये येत. ते रातच शिरत रात्रीच येत. आणि साला निघून जात.
हा आणू का तिच्या अंगामध्ये आता भूत? बाबा आणच हो. म्हणजे तुला बघायचंच आहे पाहू द्या ना मग. बघ फसशील बालका. अहो बाबा तुमच्या देखता जर आलं हा या बा तिच्या अंगात भूत आलं का ती मला मारी ती लाथा मारी ती लुटून देती हा. आणि मग लगेच तुमच्या देखता कळल मला बर बर खरं काय आणि खोटं काय. ठीक आहे बालका. बर आत्ताच तुझ्या अंगामध्ये मी भूत आणतो. अली कली कलकत्ते वाली जंगल की रहने वाली छो. होय माझ्या जागेतून निघून जाय. जातो का नाही जातो का नाही बाबा या बा असंच होत. सोड. असंच होतं ना बालका. असं उठ उठ पहिलं निघ त्या या घरातून. बा बाबा. निघ नाही तर तुला ठोकून काढील. निघ लवकर. बाबा निघ, काय निघ. आता काय निघ, म्हणतो बसून करा ना जागी. हो बाबा. थांब बालका काळजी करू नको. अली काली कलकत्ते वाली जंगल की रहने वाले छो. हाय हाय बाबा ओ बाबा हाय हा. बरं का. बालिके तू तुझ्या जागेवर बस. आलात बस बाबा. समजलं का भूत आहे का नाही? हाय हाय अरे हा शेंगुळे बाबा आहे. शेंगुळे बाबा. मग बाबा बोल बालका. मला एवढं विशेष वाटलं विशेष. तुम्ही आत्ताच्या आत्ता मा बायकोच्या अंगामध्ये भूत आणलं आणि ते खरंच निघालं. रातची अशीच करते बाबा ती. बरोबर आहे ना बालका? हा बरोबर. बाबा माझ्या अंगात भूत आलं होतं का? होय बालिके. बापरे आता तुझ्या अंगामध्ये मी भूत आणलं होतं. बाबा तेवढ्या त्या भूताचा बंदोबस्त करावं. एक तर ते शिरलं का मला काही समजत नाही मी काय करते ते. मा सोन्यासारखा नवरा आहे असं देवासारखा लय मारिते ओ. सकाळचे वळ पाहते मी तर मला लय रडू येतं खरंच सांगते. बाबा बोल बालका. तुम्ही जो चमत्कार दाखवला ना हा तेव्हा पाहून माझा आहे ना तुमचा विश्वास बसला मला. अरे कसं असतं बालका माहितीये का? हा चमत्कार घातल्याशिवाय नमस्कार कुणी करत नाही बालका. नाही, करीत तर नाहीच पण बाबा त्या भूताला आहे ना तेवढं तिच्या पाहून दूर करावं. म्हणजे भूताचा बंदोबस्त करायचा आहे का बालका? हो, करून टाका. बालका हं. ठीक आहे मी बंदोबस्त करीन पण माझी एक अट आहे. काय हो तुम्ही म्हणशाल ते करील बाबा. येते बा याच्याच मुळे मी आज पोत म्हणत होतो हिला मग डॉक्टरांक फिरून पाहिलं तरी गुण नाही. आणि तुमच्याकडे जेव्हा आलं ना तेव्हा तो गुण माहीत झाला. आता काय ना काय झालं हिला म्हणूनच ही मला हिच्या पै झोपल्यावर तांगड्या लाता मारायची हाणायची. बरोबर आहे. मग पर होत नव्हतं. मग खरंय आता बा. कळालं ना तुम्हाला? कळालं. आ, तुमचा विश्वास नव्हता ना बाबा? नव्हता हा? पण आता- पाहिलं ना बाबा किती जाल बाबा आहे. हा? चाल मग शेंगुळे बाबा आहे ते. आणि मग बाबा तुम्ही जे मागशाल ना ते तुम्हाला आम्ही देतो. फक्त आहे ना तेवढा गुण द्या बाबा आम्हाला. बालिके हा तू काही काळजी करू नकोस. त्यासाठी मला 1 महिना तुझ्या घरी येऊन राहावं लागेल. काला बालका हा हे बघ मी तुझ्या घरी आलो हाय का नाही? हा भूत दिवसा येत नाही नाही ना रात्रीच येतो रातच. हाय का नाही? मग त्यासाठी मला आहे ना तुझ्या बायको सोबत 1 महिना रात्रीचं झोपावं लागेल. म्हणजे तिच्या पै हो काय तो पै झोपाय लागल बाबा म्हणत शेंगुळे बाबा. बाबा म्हणजे बाबाला झोपायला लागल मापाशी? तुझ्या पै मग बरोबर आहे ना. बाबा काय बोलू राहिले तुम्ही असं? मी कुठं काय वाईट बोलतोय? मला तर चावनाटच बाबा दिसतोय. ए मूर्ख बालका. नाव आहे भारी हो तुमचं शेंगुळे बाबा. ए बालका हो गप्पा साव थांबा. बाबा तुम्ही खूप मोठे बाबा आहे. आम्हाला माहिती आहे तुम्ही अंतर्यामी आहे. पण दुसरा उपाय नाही का बाबा काही? याच्यावर दुसरा कोणताच उपाय नाही बालिके. नाही का? मग तुम्ही तिकडे येऊन काय करशाल बाबा? बालिके हा हे बघ ते 7 पिढीच्या पूर्वीचं भूत आहे. हा बरोबर आहे ना? हा आता त्या भूताची भाषा मला समजणार आहे का? नाही. हा मग त्याची भाषा मला हळूहळू शिकावी लागेल बालिके. हा हा आणि कसं आहे माहितीये का? हा भूत एकी बाटलीत येऊन बंद होत नाही. हा त्याला आहे ना लाडी गोडी लावायला लागते. हा हा प्रेमानं त्याला जिंकावं लागतं. हा हा यासाठी 1 महिना मला तुझ्या सोबत राहावं लागेल. मग बाबा हा तुम्ही वाटलं तर आमच्या घरी येऊ हा. या. पण असं ते जवळ बिवळ झोपू नका. बालिके कसं आहे
हा. मी जर तुझ्या शेजारी झोपलो नाही हा तर मला एक सांग, हा भूत कधी आलं हा आणि कधी परत जातोय मला समजेल का? हा ते बरोबर आहे ते बरं का? खरंय, हा, खरंय. बरोबर आहे. म्हणून आहे ना हा मला तुझ्या सोबत रात्रीचं झोपावं लागेल. हा हा भूत आलं हा की मग मी त्याच्या बरोबर प्रेमाने बोलीन. का हो बाबा? हो बोल बालका, ओ शंगुळे बाबा, बोल बालका. तुम्ही झोपणार हा आणि मी कुठं झोपणार? तू आहे ना हा बाहेर जाऊन झोपायचं. त्या मग तिला सोडून मी बाहेर झोपायचं. कसं आहे बालका, एक लक्षात ठेव, हा जर तू तिथं झोपलास हा आणि आज हिच्या अंगातनं समज मी भूत बाहेर काढलं हा आणि ती बाटलीत बसलं नाही हम्म. तर ती तुझ्या अंगात घुसल भूत. हो हो, असं नका मग. हो हा? जाऊ द्या मरू द्या. एक महिनाभर तुम्ही ना पुढच्या रूम मध्ये झोपा, मी बाबापाशी झोपल. काय आपल्याला गुणाशी मतलब आहे. बाबा बोल बालका. या बा आता 5 वर्ष झाले लग्नाला, हम्म तेव्हा बायकोनं मला तर झोपून तर नाहीच दिलं. बर लाता मार, इकडं लोट तिकडं लोट, ते असंही मी बाहेर झोपायचो गडी पार. हम्म मग झोपतो मी महिनाभर, हम्म मी झोपतो बाहेर. कसा बोललास बालका तू? मग आता त्याला इलाज नाही ना. हम्म. बालका हा 1 महिन्याने तुला काय फरक पडणार आहे? अहो, झोपतो ना मी, काय तुम्हाला विरोध नाही त्याला आपला. ठीक आहे बालका, हम्म, काळजी करू नकोस. बर त्या भूताचा बंदोबस्त आहे ना हा मी बरोबर करतो. बाबा हम्म. तुम्ही ना बरोबर त्याचा बंदोबस्त करा आणि त्याला आहे ना बाटलीत भरा. नवऱ्याची ना तशी काय अडचण नाही, बिचारा आहे ना बाहेर झोपल वाटलं तर. बाबा असे काय करते बाबा? कसं असतं, ती भूताची भाषा असती. हा 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 मी तस- हा. आम्हाला आहे ना बाबा गुणाशी मतलब आहे फक्त. तुम्ही जे सांगाल ना ते आम्ही करू. ठीक आहे बालके, तू काळजी करू नको. तुझ्या अंगातला भूत हा अरे 7 पिढीचे काय 70 पिढीचा असू दे, हा. त्याला 1 महिन्यातच मी बाटलीत बंद करीन. हा जाऊ दे 1 महिनाभर झोप. हा हा चालल बाबा चालल. चालेल ना? हा चालल. पण बालका हा एक लक्षात ठेव, काय? तुला सांगून ठेवतो, हा संध्याकाळी 7 वाजल्या की तू पहिलं घरातनं बाहेर जायचं. सकाळी 6 वाजेपर्यंत घरात यायचं नाही. काय बाबा, मग हे अवघडच होईल ग. बरं का बालका? हा संध्याकाळी जेवण वगैरे झालं झालं. की तू बाहेर जायचं, बर समजलं का? हा आणि हे बघ, कधी अजिबात दरवाजा वाजवायचा नाही, हा खिडकीतून डोकून बघायचं नाही. नाही ना. हा, आणि जर बघितलंस हा तर मी त्या क्षणी तिथून निघून जाईन. बाबा असं नका करू बाबा, तुमच्या पाय पडते. हो आम्ही झोपेला असताना अजिबात मध्ये डिस्टर्ब करा येऊ नका बरं का? नाही या ना. हा नाही तर म्हणशाल शांती काय करती, बाबा काय करतोय, इकडून डोकाव तिकडून डोकाव. नाही. असं करू नका. नाही नाही, मी एवढा संशयखोर माणूस नाही. हा नाही तसे तुम्ही चांगले आहे. हा मी काय डिस्टर्ब करणार नाही तुम्हाला दोघांना. हा मी बरोबर टायमिंग टू टायमिंग येईल. हा बालका हा त्याचं काय कारण आहे माहितीये का? काय कारण? रात्रीच्या 12 नंतर माझे मंत्र चालू होतात. हा त्याच्यात डिस्टर्ब कोणी करू नये. हा म्हणजे हुशार आहेस बालका तू. हो हुशार. हम्म? अरे वा, तुझी प्रगती भरपूर होईल बालका. होईल ना. होईल होईल बालका. हा 1 महिना झाला का नाही? झाला. हा हा लगेच तुला पोरं होतील. लगेच अरे म्हणजे बालका, महिन्यात पोरं का? अरे बालका तू माझं ऐकून घे. हा बोला तू 5 वर्ष मुलासाठी दम काढलास का नाही? बाबा. बोल बालका. अहो गुडघे फुटले पण काही उपयोग झाला नाही. कसा होईल बालका? तू काळजी करू नकोस, हा फक्त 1 महिना थांब. बर. अरे तुला जुळे 2 मुलं होतील. 2. हो, 1 मुलगा हा. आणि 1 मुलगी. अरे वा शांते. हो पाहिलं ना बाबा किती पॉवरफुल आहे. अरे, चांगला पावर. हा? आणि तुमचा विश्वास नाव नव्हता? काय माहितीये का नाव? मग? शंगुले बाबा शंगुले. हा शंगुले बाबा. हा असं नाही म्हणायचं बालका. नाही नाही ती नाही. शेंगुळे बाबा की जय. हा असा शंगुले बोल. बाबा की जय. जय. बाबा बोल बालका. तुमची फी किती द्यायची? बालका हं? मी या कामासाठी फी घेत नाही. नाही. नाही, फक्त मला आहे ना हं. 2 टाइम जेवण पाहिजे. जेवण मग बाबा 2 टाइम काय, तुम्ही 3 टाइम जेवत जा, काहीच प्रॉब्लेम नाहीये. मी स्वयंपाक करील आणि तुम्हाला जेव घालील. फक्त बाबा आहे ना मा पाळणा हालू द्या आणि माझ्या अंगातलं भूत निघून जाऊ द्या. बालिके भूताचा तर बंदोबस्त मी करतो. हा आणि पाळणाच काय, हा तुला घरामध्ये 2-2 पाळणं करावे लागतील. हा ना बाबा. करू ना ग.
तुमचे उपकार कधीच विसरणार ए, नाही, ओ शांता. बाबा. हा करू ना 2 पाळणे. आणि ओ बाबाचं दर्शन घ्या पाहिलं घे. ना किती जाल बाबा आहे मी झाले बाबा बर का बाबा बाबा. पाहू. आयुष्यमान भव, बाबाचं दर्शन. सुखी राहा. हा मग बाबा बोल बालका. बर सगळा उपाय झाला. हा उद्या पाहून मग तुम्ही आमच्या घरी येशाल का? उद्यापासून नाही बालका, मग आत्ताच या क्षणापासूनच तुमच्या घरी. ओ बाबा लगेच येऊ राहिले, बाबांना घेऊनच जाऊ आपण. लगेच घ्यायचं. आणि मग उद्या काल एक दिवस काल वाया घालू त्या इरीच. मग चाल बा तो याच्यावर मग काय का बाबा. बाबा हा. तुम्ही लगेच चला. होय बालिके, हा मी तर लगेच यायसाठी तयार आहे. हा बरं का बालका, हा माझ्याकडे भक्तांची भरपूर गर्दी असती हो आणि भक्तांची काय जर समस्या आली तर मला असे महिना 2 महिने घरी घेऊन जातात. हा का होय. हो मग एक काम करा, हं? जर एखादं गिराईक आलं ना बाबाला तर उगाच बाबाला घेऊन जातील घरी. त्याच्या आता आपण आपल्या घरी बाबाला घेऊन जाऊ. चला मग चाल ना हा? आजच नेऊ. मग चला बाबा हा. चला आमच्या घरी. चला बाबा. चला बालका, हा तू पुढं चाल, बस. मी मधी चालतो. हा बालिका माझ्या मागून चालेल. चालेल चालेल. समजलं का? हा आणि बघ, हा बाबाचं नाव घ्यायचं, काय शेंगुळे बाबा की जय. असं ना. हा चालेल चालेल. चल बरं पुढं. चला बोल शंकुले बाबा की जय बोल शंकुले बाबा की जय बोल शंकुले बाबा की जय बोल शंकुले बाबा की जय